पुण्यातील दौऱ्यावेळी ट्रॅफिकच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अजितदादांसमोर व्यथा मांडली। यावेळी एका महिलेने अजितदादांना तुम्ही पर्रीकरांसारखे फिरा, त्यावर अजित पवारांनी कोण पर्रीकर असा सवाल केला। यावर महिलेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्यासारखं तुम्ही फिरा असं म्हटलं। ट्रॅफिक संदर्भात माहिती नाही असं होऊ शकत नाही, तुम्ही पण कधीतरी माहिती न घेता ट्रॅफिकच्या वेळी फिरा, तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार हा यावरचा उपाय नाही असं यावेळी महिलेने म्हटलंय। तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे। आता तुम्ही विचारांनी निवेदन पण दिलेलं आहे। याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या, पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली आहे। अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे। आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत। त्याबद्दल काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। अँब्युलन्स मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये। फक्त आम्ही इतके इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला